महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बंधू भगिनींना व मान्यवरांना माझा नमस्कार। डॉक्टर रामचंद्र साबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। हवामान अंदाजाबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया। हवामान बदलाने महाराष्ट्रावरील हवेचे दाब आज बुधवार ते दिनांक 29 ऑक्टोबर ते शुक्रवार दिनांक 31 ऑक्टोबरपर्यंत 1000 ते 1006 हेक्टोपास्कल इतके कमी होण्याची शक्यता आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील पूर्व भागात व पश्चिम भागातही त्याचा प्रभाव राहील। त्याचवेळी आज बुधवार दिनांक 29 रोजी मोन्था चक्रीवादळ आंध्र प्रदेशातून तिथून तेलंगणात दाखल होईल। त्यामुळे काल महाराष्ट्रातील बऱ्याच भागात पाऊस झालेलाच आहे। हे वादळ उत्तरेच्या दिशेने जात असल्याने विदर्भातील व मध्य विदर्भातील पूर्व विदर्भातील या भागामध्ये उद्या व परवाही काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे। तसेच अरबी समुद्रावरही मोठ्या प्रमाणात ढग जमलेले असून तेथेही चक्राकार वादळी वारे वाहत आहेत। त्याचे परिणामाने बुधवार, गुरुवार व शुक्रवार रोजी कोकणातील सर्व जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे। मराठवाड्यातील नांदेड, परभणी व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही बुधवार, गुरुवार व शुक्रवार रोजी काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे। तसेच पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यातही मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे। उर्वरित सर्वच भागात हलक्या ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे। मात्र शनिवार दिनांक 1 नोव्हेंबरपासून पावसाचे प्रमाण कमी होऊन पावसात उघडीप व प्रखर सूर्यप्रकाश राहण्याची शक्यताही आहे। आता आपण पावसाच्या अंदाजाबद्दल थोडक्यात माहिती घेऊया। या 4 दिवसात कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यात 4 ते 35 मिलीमीटर पावसाची शक्यता असून ठाणे व पालघर जिल्ह्यात 5 ते 25 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे। उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात 5 ते 21 मिलीमीटर, नंदुरबार जिल्ह्यात 5 ते 35 मिलीमीटर, धुळे व जळगाव जिल्ह्यात 4 ते 10 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे। मराठवाड्यातील बीड, नांदेड, परभणी व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 4 ते 20 मिलीमीटर आणि धाराशिव, लातूर, हिंगोली, जालना जिल्ह्यात 1 ते 12 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे। बुलढाणा, अकोला, वाशिम व अमरावती जिल्ह्यात 3 ते 19 मिलीमीटर, वर्धा व नागपूर जिल्ह्यात 5 ते 23 मिलीमीटर, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात 5 ते 11 मिलीमीटर, नागपूर जिल्ह्यात 6 ते 19 मिलीमीटर, कोल्हापूर, सातारा, पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यात 10 ते 25 मिलीमीटर व सांगली व सोलापूर जिल्ह्यात 2 ते 9 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे। आता आपण थोडक्यात कृषी सल्ल्याबद्दल माहिती घेऊया। कोकणात भात कापणी व मळणी दरम्यान पावसाची शक्यता असल्याने पावसात उघडीप असताना ही कामे करावीत। रब्बी ज्वारी व हरभरा पिकाच्या पेरण्या पूर्ण कराव्यात। शेतकरी प्रश्नांच्या उत्तरामध्ये आपण काही माहिती घेऊया। शंकरराव निमकर, जिल्हा अकोला यांनी सोयाबीन काढणीबद्दल विचारले की पावसात उघडीप असताना ती करावी असं मला वाटतं। त्याचबरोबर त्यांनी काढणी केल्यानंतर माल सुरक्षित स्थळी हलवावा हेही लक्षात ठेवावं। नंतर शिवाजी जरांगे विचारतात की पेरणीसाठी बाजरीचे कोणते बियाणे वापरावे। आता बाजरीला संकरित आणि सरळवाण हे आपल्याला उपलब्ध असतात। कावेरी आहे, प्रताप आहे, 86M 64 आहे, सबुरी आहे, महालक्ष्मी आहे, परभणी आहे, श्रद्धा आहे, या उत्तम जाती आहेत। आता जयदीप रणवरे यांनी कळवलं आहे की शेती करणे आता सोडून द्यावे का काय असे वाटते। तेही खरं आहे। त्याला कारण असं की शेतकऱ्यांसाठी या देशात कोणतेही चांगले कायदे नाही आहेत। अमेरिकेने 1932 साली तिथेही आत्महत्या शेतकऱ्यांच्या होत होत्या। त्यावेळेला तिथल्या प्रेसिडेंटनी फार्मर्स बिल म्हणून 3 बिलं पास केलेली आहेत आणि त्या बिलानुसार शेतकऱ्यांनी पेरणी नाही केली तरी त्यांना आणि तसं कळवलं तर त्यांना
काही पैसे रक्कम दिली जाते, नुकसान झाल्यास त्यानुसार रक्कम दिली जाते. तिथेही आत्महत्या मोठ्या प्रमाणात होत होत्या. 1932-35च्या दरम्यान पण तिथल्या प्रेसिडेंट ऑफ अमेरिका यांनी त्याच्यावर व्यवस्थितपणे फार्मर्स बिल म्हणून एक कायदे तयार केले. तसे कायदे आपल्या देशात नाही आहेत आणि त्याशिवाय बाजारभाव मिळत नाही. त्यामुळं हे त्यांचं म्हणणं एकदम बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनातलं म्हणणं आहे असं मला वाटतं. माझी पण शेती आहे, मी पण शेती करतो आहे आणि माझा पण तोच अनुभव आहे. मालाला योग्य बाजारभाव मिळत नसल्यानं कोणताही माल केला तरी शेतकऱ्यांना गॅरंटी राहिलेली नाही की याचे एवढे पैसे आपल्याला मिळतील. त्यामुळे ही सर्व बाब शेतकरी वर्गाच्या दृष्टीनं चिंताजनक आहे असं निश्चितपणे आहे. तर सर्व शेतकरी बंधूंनी मला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यात, माझे आभार मानलेत, मला धन्यवाद दिलेत. या सर्वांचा मी आभारी आहे. सर्वांना मी धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.